सर्व विद्यार्थ्यांना माझा सकाळचा शुभ नमस्कार। आज आपण नवीन तासिकेला सुरुवात करणार आहोत आणि वर्ग आणि वर्गमूळ या घटकाबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। मी तुम्हाला माझ्या पद्धतीने जे काही सांगण्याचा प्रयत्न करायलो, आपल्याला शॉर्टकट पहिल्या तासिकेमध्ये किंवा पहिल्या 1-2 तासिकेमध्ये अजिबात बघायची नाही। पहिल्या 2-3 तासिकेमध्ये पूर्णपणे आपल्याला ते घटक समजून घ्यायचा आहे आणि तो घटक समजून घेत असताना थोडेसे त्याचे काही नियम आहेत तेही आपल्याला बघायचे आणि मग उदाहरण आपल्याला काही समजून घ्यायचे। वर्ग आणि वर्गमूळ हा धडा घटक बघत असताना वर्ग कशाला म्हणायचं की एखाद्या संख्येला त्याच संख्येनं गुणल्याच्या नंतर येणाऱ्या गुणाकाराला त्या संख्येचा वर्ग असं म्हणतात। आणि साधारणपणे आपल्याला 1 ते 30 पर्यंतच्या संख्येचे वर्ग हे तोडपाठ असले पाहिजेत आणि 1 ते 10 पर्यंतच्या संख्येचे घन तोंडपाठ असले पाहिजे, म्हणजे आपल्याला गणित करण्यासाठी अडचण अशी निर्माण होत नाही। मग अडचण निर्माण होत नसल्यामुळं हे तुम्हाला हे जमतंय तुम्हाला। आता आपल्याला या ठिकाणी वर्ग बघत असताना समजा एखादी संख्या आहे, आता ही 2 आहे आणि 2च्या हे त्याला 2चा वर्ग असं वाचतात आणि हा करत असताना हा 2चा वर्ग आहे, हा पाया आहे आणि हा घातांक आहे। आणि हा पाया आणि हा घातांक हे गणित सोडवत असताना हा पाया एकमेकांना 2 वेळा गुणाकाराच्या रूपात लिहिल्याच्या नंतर असा लिहिला आणि या 2 संख्येचा गुणाकार म्हणजे त्या संख्येचा वर्ग आहे, म्हणजे 2चा वर्ग किती आहे? 4। आणि असे साधे ते तुम्हाला काही सांगायची काही गरज नाही, परंतु याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी बघायच्या आणि बघत असताना हे 2चा वर्ग बरोबर आहे 4। आता वर्ग समजा एखादी संख्या दिली आणि एखादी संख्या दिल्याच्या नंतर ती संख्या पूर्ण वर्ग संख्या असणं शक्य आहे का? मग या संख्येला पूर्ण वर्ग संख्या म्हणतात। पूर्ण वर्ग संख्या कोणला म्हणतात? एखाद्या नैसर्गिक संख्येच्या वर्गाला, एखाद्या नैसर्गिक संख्येच्या वर्गाला पूर्ण वर्ग संख्या असं म्हणतात। म्हणजे तुम्हाला काय काय एखाद्या नैसर्गिक संख्येच्या वर्गाला पूर्ण वर्ग संख्या असं म्हणतात। मग आपल्याला विचारलं एखादा प्रश्न की 1 ते 10 पर्यंतच्या सर्व पूर्ण वर्ग संख्या लिहा। मग 1 ते 10 पर्यंतच्या पूर्ण वर्ग संख्या कोणत्या येतात? मग 1चा वर्ग 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, हे तुम्हाला ह्या पूर्ण वर्ग संख्या आहेत। आणि मग पूर्ण वर्ग संख्या आपण जर लिहिलं, हे बघा, हे 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81 आणि 10चा वर्ग 100। हे जे पूर्ण वर्ग संख्या दिल्या, मग पूर्ण वर्ग संख्या समजा आपल्याला एखादी संख्या दिली आणि मग एखादी संख्या दिल्याच्या नंतर आपण पाहिल्याच्या नंतर, गणित न करता आपण पाहिल्याच्या नंतर आपल्याला समजलं पाहिजे की अंदाजानं, कंप्लीट असं नाही की दिलेली संख्या ही पूर्ण वर्ग संख्या आहे किंवा नाही। मग याला काही नियम आहेत। कोणते नियम आहेत? आहे असं 100% सत्य नाही आणि नाही असं तेही 100% खरं। हे बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7 आणि 8 ही 4 अंक असतात,
ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7, 8 हे अंक असतात ती संख्या पूर्ण वर्ग संख्या असणं शक्य नाही. ती संख्या पूर्ण वर्ग संख्या नसते म्हणजे नसते. आता जर तुम्ही या ठिकाणी 1च्या वर्गापासून ते 10च्या वर्गापर्यंत संख्या ज्या पाहिल्या त्या संख्येच्या एकक स्थानी 2 आला नाही, 3 आला नाही, 7 आला नाही आणि 8 आला नाही. बाकीचे अंक आले. मग बाकीचे अंक कोणते आले? इथं समजा 1 आला आहे की नाही, 1 आला. त्याच्यानंतर काय आले? 4 आले. त्याच्यानंतर काय आले? 5 आले. त्याच्यानंतर काय आले? 6 आले. त्याच्यानंतर काय आले? 9 आले आणि काय आले? 0 आले. म्हणजे हे पूर्णांक जे 10 आहेत बघा, हे 6 अंक, हे 4 अंक. समजा एखादी संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे किंवा नाही हे जर आपल्याला थोडस बघायचं असेल तर याच्यावरून आपल्याला सांगता येते आहे किंवा नाही. हे जर अंक असतील एखाद्या संख्येच्या एकक स्थानी, हे जर अंक असतील 2, 3, 7 आणि 8, ती संख्या पूर्ण वर्ग संख्या असणं शक्य नसते. म्हणजे ती संख्या पूर्ण वर्ग संख्या नसते. परंतु ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 4, 5, 6, 9, 0 हे अंक असतात ती संख्या पूर्ण वर्ग संख्या असणं शक्य असते. म्हणजे असतेच, म्हणजे असतेच असं नाही, शक्य असते. आता जर आपण या ठिकाणी पाहिलं अशा पद्धतीनं आपल्याला या वर्ग संख्येचा की कोणती संख्या असणं शक्य आहे आणि कोणती नाही हे आपण थोडक्यात काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे. आता आपण हे तर पाहिलेलंच आहे थोडक्यात. आता समजा या ठिकाणी आता इथे ही संख्या आहे 0.01 आणि या कंसाचा वर्ग. आता आपण नैसर्गिक संख्या बघितल्या, आपल्याला आता दशांश संख्येचे जे वर्ग आहेत तेही बघायचे. मग ते बघत असताना बघा 0.01 चा वर्ग बरोबर आहे 0.01 गुणिले 0.1. त्याचं उत्तर काय ना 0.0001. म्हणजे एखाद्या संख्येचा वर्ग करत असताना त्याच्या दशांशाच्या उजव्या बाजूला किती अंक आहेत ते बघायचे आणि त्याच्या दुप्पट अंक त्याच्या उत्तरामध्ये येतील. म्हणजे दुप्पट अंक सोडून दशांश चिन्ह काय करायचं, द्यायचं. या ठिकाणी बघा हे 1 चा वर्ग 1 हे आपण लिहिलं. आता इथं दशांशाच्या उजव्या बाजूला 2 अंक आहेत, इथं दशांशाच्या उजव्या बाजूला 4 अंक असले पाहिजे. 4 अंकापैकी 1 अंक दिलाय. आता किती अंक राहिले? ही 1 पाठीमागे द्या, ही 1 आणि हे 1. हे काय आले याचं उत्तर 0.001. ही काय आहे? ही पूर्ण वर्ग संख्या आहे परंतु दशांशामध्ये आहे. आता या ठिकाणी समजा तुम्हाला एखादी संख्या दिली, आपल्याला एखादी संख्या दिली, ही अशी संख्या दिली, हे 0.00001 आणि विचारलं ही संख्या पूर्ण वर्ग संख्या असणं शक्य आहे का? तर ही संख्या कशी आहे? याच्या दशांशाच्या उजव्या बाजूला जे आपण गट पाडले, 2-2चे गट पाडले बघा. समजा हे गट पाडा, हे गट पाडा, याला सोबती नाही म्हणजे ही नाही द्यायचं, एवढेच पाहिजे. मग अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हे वर्ग आणि वर्गमूळ हे समजून सांगत असताना तुम्हाला काही फारसं फक्त आता आपल्याला त्याची काही उदाहरणं आपण घेऊ आणि उदाहरणं घेऊन हे झालं. हे वर्ग आपण ह्या संख्येचा वर्ग आणि 4चं वर्गमूळ किती येणार? 2 येणार आहे की नाही. वर्गमुळाचं चिन्ह तुम्हाला माहित आहे की आहे वर्गमुळाचं चिन्ह. त्या वर्गमुळात 100 बरोबर याचं 100चं वर्गमूळ किती येते? 10. म्हणजे वर्गमूळ आणि वर्ग या दोन्ही गोष्टी बघत असताना आता आपण हळूहळू उदाहरण एक जर घेतले तर तुमच्या आणखी जास्त असं लक्षात येईल की आपल्याला कोण्या पद्धतीनं प्रश्न विचारतात. पण हे थोडस लक्षात ठेवा की कोणती संख्या असणं शक्य आहे आणि कोणती संख्या नाही. तर हे अशा पद्धतीनं आपल्याला वर्ग संख्या बघता येतात. आणि वर्ग संख्या बघत असताना आज
पिरियड संपल्याच्या नंतर ज्याला 30 पर्यंत संख्येची वर्ग पाठ नाही त्यांना ते पाठ केले पाहिजे, संख्येचे वर्गही पाठ केले पाहिजे. आता या ठिकाणी हे प्रश्न वर्गमुळात 2025 छेद वर्गमुळात 2704 बरोबर किती. या ठिकाणी इथे मी पर्याय वगैरे लिहितो. पर्याय क्रमांक 1 35/52, नंबर 2 25/42, पर्याय क्रमांक 3 45/52 आणि पर्याय क्रमांक 4 29/58. आता बघा हे गणित करत असताना हे तुम्हाला सहज येते, परंतु आपल्याला या ठिकाणी हे गणित बघायचे. आता हे बघत असताना ही जी संख्या आहे ह्या संख्येला हे अंश आहे आणि हे छेद आहे आणि अंशाचा अंशस्थानी असणाऱ्याचं अंशस्थानी वर्गमूळ काढायचे आणि छेदाचं छेदस्थानी असणाऱ्या संख्येचं वर्गमूळ काय करायचे काढायचे. समजा आपल्याला परीक्षेला हा प्रश्न आला, आता या ठिकाणी आपण काय करू याचं उत्तर घेऊ. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या संख्येच्या एकक आणि दशक स्थानी, आता अंशस्थानची संख्या आहे ती 2025 आणि ज्या संख्येच्या एकक आणि दशक स्थानी असणारे अंक 2 आणि 5 असतील म्हणजे शेवटी 25 ही संख्या असेल, ही 25 ही संख्या शेवटी म्हणजे संख्येच्या दशक स्थान आणि एकक स्थानी 2 आणि 5 असतील म्हणजे 25 ही संख्या संख्येच्या शेवटी असतील. अशा संख्येचं वर्गमूळ काढत असताना या 25ला सोडून द्यायचं आणि या 25ला सोडून दिल्यावर त्याच्या पाठीमागे कोणती संख्या उरली त्या संख्येचे 2 अवयव पाडायचे. आता हे समजा ही 20 संख्या उरली, मग 20 चे 2 अवयव असे पाडायचे की ते अगदी लगतचे असले पाहिजे. मग 20 चे असे कोणते 2 अवयव पडतात? 4 गुणिले 5. बघा हे 4 गुणिले 5 हे 2 अवयव पडले म्हणजे 4 25 अशा अवयव पाडायचे की त्यांचा गुणाकार देखील ती संख्याला पाहिजे. 4 25 आला आणि या अवयवापैकी लहान अवयव घ्यायचा. या 2 अवयवापैकी लहान अवयव कोणता आहे? 4. मग या ठिकाणी 4 लिहायची आणि लहान अवयवाच्या पुढं 5 ही संख्या लिहायची. नेहमी इथं सहज आले म्हणून नाही, 5 संख्या लिहिली आणि मग ह्या 2 अंकामुळे जी संख्या तयार होती ती संख्या म्हणजे या संख्येचं वर्गमूळ असते. म्हणजे 2025 या संख्येचं वर्गमूळ काय आलं? 45 आलं. मग 45 आल्यानंतर सहज नजर हे बघायचं की अंशस्थानी 45 असणाऱ्या संख्या किती आहेत? या बघा इथं 35 आहेत, इथं 25 आहेत आणि इथं 45 आहेत. म्हणजे मग हे त्याचं उत्तर असलं पाहिजे. म्हणजे 45 फक्त एका ठिकाणी खालचं करायची गरज नाही. आणि मग खालचं जरी करायचं असेल तर हे तोंडीची जी शॉर्टकट आहे किंवा तुम्ही त्याचे अवयव पाडून या 2704 चे वर्गमूळ पाडू शकता साधारणपणे. आता आपल्याला 2750 ही जी संख्या आहे ही संख्या जर पाहिली तर आपण ही संख्या 50च्या वर्गाच्या पुढची आणि 60च्या वर्गाच्या मधली. म्हणजे 50चा वर्ग किती? 2500. मग 2500 पेक्षा कशी मोठी आहे. मग एकक स्थानी कोणता अंक आहे? एकक स्थानी 4 अंक आहे. मग 51 जर घेतले आपल्याला असा अंदाज लावायचा. 51 घेतली, 1 चा 1 चा गुणाकार किती येते? 1 येते. 1 आला का? नाही, द्या सोडून.
पुन्हा कोणता घ्यायचा, 2 घ्यायचा, बेदोनी 4 आणि मग एकदा बघायचं करून, फार वेळ लागत नाही किंवा तुमच्या आयडियानं मग इथं 52 लिहिले. एका वन स्ट्रोक मध्ये हे याचं असं उत्तर येते आणि म्हणून या संख्येचं वर्गमूळ जे आहे ते काय आलं 45/52. फार काही मग अशा पद्धतीनं आपल्याला या दिलेल्या संख्येचं वर्गमूळ व्यवस्थित पद्धतीनं काढता येते. आपल्याला अनेक उदाहरणं जर आपण पाहिली, गणिताचं वैशिष्ट्य असं असते की प्रत्येक उदाहरणं अशी काही उदाहरणं असतात की ते प्रत्येक उदाहरण स्वतंत्रपणे ते आपल्याला करावं लागते आणि ते करत असताना आता खालीलपैकी लिहा, अक्षर जर ओळखू येत नसलं लिहा, खालीलपैकी पूर्ण वर्ग दिसलं का खालीलपैकी कोणतरी काय माय केली तर कोणीतरी प्रेझेंटिंग केली नाही आता नाही माय कर. खालीलपैकी पूर्ण वर्ग नसलेली, खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या नसलेली संख्या कोणती? खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या नसलेली संख्या कोणती? पर्याय क्रमांक 1 0.0001 0.0625 आणि 0.31. सर प्रश्न वाचून दाखवा नाही का? हो माहिती केलं थांबली होती. हे बघा, प्रश्न असा आहे की खालीलपैकी पूर्ण वर्ग नसलेली संख्या कोणती? बघा, खालीलपैकी पूर्ण वर्ग नसलेली संख्या कोणती? घेतला का माय लिहून? हो सर. हा घ्या. आता बघा, ठीक आहे. आता या प्रश्नामध्ये बघा, आता तुम्हाला सांगतो, तुम्हाला शिकविण्यापेक्षा प्रश्न कसा समजून घ्यायचा हे मी तुम्हाला समजून सांगतो. पहिल्या प्रथम तुम्ही हे बघितलं पाहिजे की प्रश्न व्यवस्थित वाचला पाहिजे. काय सांगितले प्रश्नापैकी? खालीलपैकी म्हणजे त्या 4 संख्या दिलेल्या आहेत, त्या 4 संख्येपैकी पूर्ण वर्ग नसलेली, म्हणजे जी संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही, म्हणजे 4 संख्येपैकी 3 संख्या ह्या पूर्ण वर्ग संख्या आहेत आणि 1 संख्या ही पूर्ण वर्ग संख्या नाही. मग ती कोणती पूर्ण वर्ग संख्या नाही हे आपल्याला काय करायचंय? शोधायचे. मग शोधत असताना आता आपण पर्याय क्रमांक 1 बघितला. पर्याय क्रमांक 1 मध्ये ही जी संख्या आहे, ही संख्या ही पूर्ण वर्ग संख्या आहे का, म्हणजे याचं वर्गमूळ आपल्याला काढता येते का हे आपल्याला बघावं लागेल. फक्त एकच बघायचंय, या संख्येच्या एक या आता एकक स्थान नाही, हा कोणतं स्थान आहे? हे दशसहस्रांश स्थान आहे. परंतु दशांशाच्या उजव्या बाजूला जे अंक आहेत त्या अंकाचे गट जर पाडले तर हे गट आपल्याला अगोदर पाडून बघायचे. हे 2 आहेत आणि हे 2 आहेत, बरोबर गट आहेत, म्हणजे ही असणं शक्य आहे. नंतर बघू आपण आहे की नाही. आता एक खालचा आहे पहिला गट. काय पहिला गट खालचा? हे मी तुम्हाला सांगितलं ही पर्यंत हेही शक्य आहे, अजून काही निश्चित झालं नाही. त्याच्यानंतर त्याच्या नंबर 3 चं बघितलं, हे गट बरोबर आहे, परंतु इथे शेवटी हे जर दशांश चिन्ह जर काढून टाकलं आपण
आणि पाहिलं तर ही संख्या 3137 तयार झाली. आणि मी तुम्हाला नियम काय सांगितला की ज्या संख्येच्या एकक स्थानी किंवा शेवटी 2, 3, 7 आणि 8 ही 4 अंकापैकी कोणताही एक अंक असतो ती संख्या पूर्ण वर्ग संख्या असणं शक्य नसते. म्हणजे ती संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही ही आपल्याला इथं या नियमावरून सांगता येते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे ते पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे ह्या प्रश्नामध्ये काय विचारलं होतं, या प्रश्नामध्ये 4 संख्या दिलत्या आणि 4 संख्येपैकी 3 संख्या या पूर्ण वर्ग संख्या आहेत आणि एक संख्या ही पूर्ण वर्ग संख्या नाही. ती पूर्ण वर्ग संख्या आपल्याला या ठिकाणी ओळखायची होती. आणि मग या ठिकाणी हे पर्याय क्रमांक 3चं उत्तर अगदी बरोबर आहे. आणि पर्याय क्रमांक 4 आणि आपण पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा या ठिकाणी 59-29 ला जर पाहिलं तर ही संख्या पूर्ण वर्ग संख्या असणं शक्य आहे किंवा नाही हे आपण तपासलं नाही. का तर त्याची ही जर दशांश चिन्ह काढलं तर त्याच्या एकक स्थानी कोणता अंक येते. जर दशांश काढला तर मानू बरं तर कोणता येते 9 येते. म्हणजे ह्या 4 अंकापैकी अंक नाही. म्हणून ही संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे, ही आहे आणि ही आहे. ही पूर्ण वर्ग संख्या नाही. म्हणजे आपल्याला याचं उत्तर काय ना पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न सोपाच असते ते आपल्याला येते पण वाचलाय कसा, वाचून तुम्ही त्याचा अर्थ कसा काढलाय आणि अर्थ काढून तुम्ही नेमकं कोणत्या पोझिशनवर चाललात हे तुम्हाला माहित पाहिजे. आणि सगळे नियम बारकाईचे नियम आपल्याला माहित असले पाहिजेत आणि बारकाईचे नियम यावेत असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गणिताची प्रॅक्टिस केली पाहिजे. मी सांगायची गरज नाही. आता मी तुम्हाला समजा 10 गणित दिली, अजिबात मी गणित म्हणजे खंडूमलकेसर प्रश्नपत्रिका तुमच्याकडे पाठवणार आहेत आपल्या ग्रुपला. परंतु तुमच्याकडे जे पुस्तक आहेत त्या पुस्तकामधला वर्ग आणि वर्गमूळ धडा काढा. कोणतेही पुस्तक असू द्या स्पर्धा परीक्षेचं त्याच्यामधले कारण त्याच्यामधले प्रश्न सोडवा. आणि मग ते जर प्रश्न तुम्ही सोडवले तर तुमची तयारी अगदी छान पद्धतीनं होती. अशा पद्धतीनं आपण हा प्रश्न या ठिकाणी सोडलेला आहे. पुढचा प्रश्न आपण हळूहळू आपण बघणार आहोत. कारण वर्ग आणि वर्गमूळ हे तर तुम्हाला सर्वांना येते परंतु त्याच्यामधले काही गणित आहेत ते या गणितामध्ये तुम्हाला घ्यायचे. घ्या 252 या संख्येला 252 या संख्येला खालीलपैकी 252 या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे येणारी संख्या पूर्ण वर्ग असेल. येणारी संख्या पूर्ण वर्ग असेल. प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या. 3, 5, 11 आणि 7. बघा या ठिकाणी आपण हा प्रश्न व्यवस्थिशीर वाचायचा. कोणती संख्या देऊ द्या. इथं काय दिली आपल्याला 252 दिली. 252 ऐवजी आम्ही तुम्हाला चकवा देण्यासाठी संख्या बदलू शकतो आणि तुम्हाला ती बदलतानाही ते गणित करता आलं पाहिजे. या ठिकाणी 252 ही संख्या दिलेली आहे. 252 या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे येणारी संख्या पूर्ण वर्ग संख्या असेल. म्हणजे 252 ही पूर्ण वर्ग संख्या नाही. ध्यानात ठेवा की जी संख्या आहे 252 ही 252 ही संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही. आणि मग
प्रश्न काय विचारला की मुलाला अनेक पद्धतीने ती गणित करता आली पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्याला ती क्रिया करता येते का, कोणकोणत्या याच्या पाठीमागच्या क्रिया आहेत का ते आपल्याला बघायचे. मग समजा एखादी संख्या आपल्याला दिली आणि त्या संख्येला कोण्या संख्येनं गुणलं म्हणजे येणारी संख्या ही पूर्ण वर्ग संख्या येते असंही विचारू शकतात. वजा केली तर कोणती पूर्ण वर्ग संख्या येते, मागची पुढची आहे की नाही. भागितले तर अगोदर कोणती संख्या मिसळून कोण्या संख्येनं भागितल्यावर त्याला जे अपेक्षित उत्तर आहे ते त्या ठिकाणी आलं पाहिजे. पण या ठिकाणी काय अपेक्षा केली त्यानं की एक संख्या दिली आणि या संख्येला कोण्या संख्येनं, कोण्या म्हणजे या फक्त या 4 संख्येपैकी बरं काय, कारण संख्या अनेक आहेत, कोण्या संख्येनं गुणावं या खालील संख्येपैकी येणारी संख्या ही पूर्ण वर्ग संख्या येते. बघा या ठिकाणी पहिल्या प्रथम एक गोष्ट तुम्ही केली पाहिजे, या संख्येचे अवयव पाडले पाहिजे. आणि मग अवयव पाडत असताना आपण असे खूप संख्येचे, कोणत्याही संख्येचे अवयव पाडत असताना याच पद्धतीने अवयव पाडा. इथं घेतला 2चा 2 न भाग दिला, बे 1 बे, इथं बे 2 4 आणि बे सख 12. पुन्हा पाडला, पुन्हा 2 न भाग दिला, बे सख 12, बे 3 6. ओके. पुन्हा मी दिला 3 न, आहे की नाही, 3 न भाग जाते, 3 2 6, 3 1 3. पुन्हा मी 3 न दिला, 3 7 21. पुन्हा मी 7 न दिला, 7 1 7. आता जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केला तर एखाद्या संख्येचं बघा, या संख्येला कोण्या संख्येनं गुणावं म्हणजे येणारी संख्या पूर्ण वर्ग संख्या येते. म्हणजे काय करायची, या संख्येची गुणणं म्हणजे काय करणं, पट करणं. किती पट केल्यावर काय येते, ती संख्या पूर्ण वर्ग संख्या येते. मग समजा आपल्याला काय करायचंय की जी संख्या आहे ह्या संख्येचं, या संख्येला कोण्या संख्येनं गुणलं म्हणजे त्याचा गुणाकार हे पूर्ण वर्ग संख्या येते. हे जर काढायचं असेल तर तुम्ही या संख्येचे पहिल्या प्रथम असे अवयव पाडायचे. अवयव पाडल्याच्या नंतर समान अवयवाचा एक एक गट करायचा. बघा ह्याचा एक गट केला, याचा एक गट केला आणि बघा याला सोबती नाही. जसं याला 2च सोबती आहे, याला 3च सोबती आहे, मग याला कोणता सोबती पाहिजे, याला 7च सोबती पाहिजे. बघा आणि मग कोण्या संख्येनं गुणावं, जी संख्या घेतली नवीन त्या संख्येनं गुणावं. कोणती संख्या घेतली, 7 घेतली. मग 7 या ठिकाणी कोणत्या पर्यायामध्ये आहे, 7 हे या ठिकाणी 4 नंबरच्या पर्यायाला आहे. संपला आपलं. लक्षात ठेवा, किती गुणाकार आला तुम्ही करा, पण हे नाही विचारलं. हे इतकं, हे अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचे, ह्या गणिताला सामोरं जायचंय. आपल्याला वर्ग आणि वर्गमूळ येतात, त्याच्या पुढची जी स्टेप आहे त्याच्या पुढची स्टेप आपण हळूहळू बघायला. मग या ठिकाणी 252 या संख्येला 7 न गुणल्यावर येणारा गुणाकार काय असते, पूर्ण वर्ग संख्या असते. अशा पद्धतीनं आपल्याला या गणिताला, दिलेल्या गणिताला सामोरं जायचे. आणि येणारा गुणाकार सांगू, काय माय येणारा गुणाकार सांगू. हा ते काय ते 1764. हो सर, माझं पण तेच आहे. ओके ओके ओके. हा छान, म्हणजे तुम्ही छान करायले तरी आपल्याला भेट नाही. ओके. आता या ठिकाणी जे काही पुढचं गणित आहे ते पुढचं गणित आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि या ठिकाणी पुढचं गणित पाहत असताना आपल्याला हे बघायचं, घ्या वर्गमुळात 2.89 अधिक वर्गमुळात 1.69 अधिक वर्गमुळात 2.25
छेद वर्गमुळात 0.1 2 3 4 20 आणि 25 बघा बरोबर किती? या ठिकाणी आपल्याला वर्गमुळामध्ये हे अशा पद्धतीचं गणित दिले आणि हे गणित करत असताना आता तुम्ही काय करायचं, या ठिकाणी 1 2 3 संख्या वर्गमुळात आहेत आणि या तिन्ही संख्येचं पहिल्या प्रथम अंशस्थानी वर्गमूळ काढून घ्यायचं. बघा इथं ही आहे 289 दशांश चिन्ह, नंतर त्याचा विचार करू. बघा ह्या 289 चं वर्गमूळ किती येते? 17 येते. 17 आहे की नाही? आणि मग या ठिकाणी दशांश चिन्ह द्यायचं कुठं? परत एकदा बारकाईने बघा, एखाद्या वर्गमुळामध्ये दशांशाच्या उजव्या बाजूला जेवढे अंक असतात त्याच्या निम्म्या अंक सोडून या ठिकाणी आपल्याला दशांश चिन्ह द्यायचे हे लक्षात ठेवा. समजा दशांशाच्या उजव्या बाजूला 2 अंक आहेत बरं काय, त्याच्या वर्गमुळाच्या हे वर्गमूळ लिहायचं आणि वर्गमुळाच्या एकूण इकडे 1 अंक सोडून काय करायचं? दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे इथं हे दशांश चिन्ह येईल. म्हणजे ह्याचं उत्तर काय आलं? 1.7. परत इथं हे अधिक. आता या ठिकाणी 1.69 म्हणजे 169 चं वर्गमूळ किती येते? 13. आणि इथं आपण 13 लिहिलं आणि याही ठिकाणी दशांशाच्या उजव्या बाजूला 2 अंक आहेत आणि त्याच्या वर्गमुळामध्ये 1 अंक सोडून दशांश चिन्ह डावीकडे द्यायचं. म्हणजे या ठिकाणी दशांश चिन्ह इथे येईल 1.3 अधिक. परत इथं जे चिन्ह आहेत तेच घ्यायचे आणि या ठिकाणी हे 2 दशांश चिन्ह 25 1.5 आणि त्याचं वर्गमूळ हे 1.5 इतकं येते. मला बोलू नको मा, तुला येतंय वागा, थोडस शांत बस, म्हणजे बाकीचे याला थोडस आणि मला डिस्टर्ब होते. आता इथं 1.5 आणि या ठिकाणी ही जी वर्गमुळात संख्या आहे ह्या वर्गमुळात मधल्या संख्येच्या उजव्या बाजूला 8 अंक आहेत. 8 एकूण 1 2 3 4 5 6 7 8 आणि याच्या वर्गमुळामध्ये उजवीकडून डावीकडे 8 च्या निम्मे 4 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं. आणि मग या ठिकाणी ही जी संख्या आहे ती आहे 2025 आणि या 2025 चं वर्गमूळ काढत असताना हे आपण अगोदर पाहिलं 25 सोडून दिले, उरले 20 आणि 20 ची अवयव पाहिले. कोणते अवयव पाहिले? 4 गुणिले 5 आणि मग या 2 अवयवापैकी लहान अवयव कोणता आहे? 4 आहे. आणि मग या 4 च्या पुढं काय लिहायचे? 5 लिहायचे. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे? हे 45 येणार आहे. हे लिहिले काचं वर्गमूळ? 2025 चं वर्गमूळ 45. आणि आता दशांश चिन्ह कुठं द्यायचं? परत एकदा लक्षात ठेवा, इथं 8 अंक आहेत. 8 च्या निम्मे करायचे. 8 च्या निम्मे किती आले? 4 आले. नेहमी करायचे 4 आले. मग काय करायचं? एकूण म्हणजे एकूण उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे 4 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं. हे 2 अंक ऑलरेडी आहेत. हे 1 अंक झाला आणि हे 1 अंक झाला. परत इथं दशांश चिन्ह दिलं आणि ही संख्या झाली. बघा इथं या संख्येचं वर्गमूळ हे आपण हे आलेलं आहे. आणि हे वर्गमूळ आल्याच्या नंतर परत एकदा बघा, हे वर्गमूळ आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं? इथं हे परत बरोबर चिन्ह द्यायचं आणि अंशाची अंशस्थानी काय करायची? बेरीज करायची. आता या अंशाची अंशस्थानी बेरीज काय? 17 आणि 13 30
30 आणि 15 45. 45 म्हणजे कसे आले हे 4.5 बघा. इतकं आता आपण कारण काय आपण याला भरपूर वेळ द्याल. दशांश अपूर्णांकाची बेरीज पाहिली, दशांश अपूर्णांकाची वजाबाकी पाहिली, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार पाहिला आणि दशांश अपूर्णांकाचा भागाकार पाहिला. येत नसलं तर एकमेकाखाली मांडा आणि त्याची बेरीज करा. येत असेल तर असे बघा 5 5 3 8 8 7 15 15 5 हाताला 1 1 2 1 3 1 4 दशांश नाही तर 4.5 छेद म्हणजे भागिले 0.005. परत एकदा बघा मी तुम्हाला सांगितलं की परत याला थोडासा वेळ घेतो आणि तुम्हाला परत सांगतो. तुम्हाला आठवलं पाहिजे की दशांश अपूर्णांकाचा भागाकार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. कोणती ठेवायची की जर दोन्ही संख्या आता आपण अगोदर त्याचा भागाकार करायचा आणि भागाकार करत असताना इथं दशांश चिन्ह आहे का नाही काही बघायचं नाही समजायचं. मग या 45ला 45 भागितलं आपण. 45ला 45 भागितल्यावर भागाकार काय येते भागाकार 1 येते. 1 ही भागाकार 1 आला. ओके. भागाकार लिहायचा अगोदर भागाकार लिहिल्याच्या नंतर दशांश चिन्हांचा कसा विचार करायचा नंतर बघायचं. आता नंतर ते तुम्हाला समजून सांगितलो. 45 45 कटले भागाकार 1 आला. आता बघायचं की दशांशाच्या उजव्या बाजूला जास्त अंक कोणाचे आहेत, अंशाचे आहेत का छेदाचे. इथं कोणाचे आहेत छेदाचे. किती आहेत 4 आहेत. आहे जेवढे असले तेवढे द्या. हे 4 आहे. 4 आणि अंशस्थानी दशांशाच्या उजव्या बाजूला किती अंक आहेत मोजायचे. एकच अंक आहे. हे 1 अंक लिहा आणि या दोघांची तुम्ही वजाबाकी करायची. या दोघांची वजाबाकी किती आली 3 आली. काय आली 3 आली. आता काय विचार करायचा बघा. ही जी वजाबाकी आली आणि परत एकदा बघायचं की कोणता अंक म्हणजे कोणती संख्या लहान आहे कोणती संख्या मोठी आहे. छेदस्थानची जर संख्या लहान असेल ही लहान संख्या आहे. छेदस्थानची संख्या जर लहान असेल तर या वजाबाकीचा काय विचार करायचा ते बघा. छेदस्थानची संख्या जर लहान असेल आणि इथं जी वजाबाकी येईल समजा 1 आली तर याला 10 न गुणा किंवा दशांश चिन्ह 1 स्थळ उजवीकडण्या. दशांश स्थळ या 1च्या 1 स्थळ उजवीकडण्याचं म्हणजे काय करायचं इथं तुम्हाला 0 द्यावं लागेल. ओके. 2 असते तर इथे वजाबाकी 2 असते तर 2 0 द्या. 3 असते तर इथं 3च आहे हे 3 0 द्या आणि मग दशांश चिन्ह इथे येईल. म्हणजे दशांश चिन्ह काय केलं आपण भागाकाराच्या उजव्या बाजूला नेलं. उजव्या बाजूला केव्हा न्यायचं उजव्या बाजूला या वेळेस न्यायचं की त्याचा जर छेद लहान असेल तर. आणि छेद जर मोठा असेल तर हे दशांश चिन्ह काय होईल त्याच्या डाव्या बाजूला येईल. जेवढी वजाबाकी आली तेवढे स्थळ सोडून डाव्या बाजूला येईल. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. म्हणून याचं उत्तर काय मग याचं उत्तर आलं 1000. मग हे 1000 हे जे उत्तर आलं हे 1000 हे उत्तर या 4 पर्यायामध्ये आहे का आहे. परंतु ते घातांकाच्या रूपात आहे. 1000 म्हणजे किती 1000 म्हणजे 10चा घन. 1000 म्हणजे किती 10चा घन. आणि अशा पद्धतीनं आपल्याला हे 10चा घन ज्या ठिकाणी आहे ते उत्तर कसं आहे योग्य आहे. परत जरी उत्तर आलं ते उत्तर पर्यायामध्ये आहे का ते बघायचं. नसेल तो कोणत्या रूपात आहे ते बघायचं. आणि अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी वर्ग आणि वर्गमूळ ह्या संख्येचा घटक पाहत असताना अशा पद्धतीची आपण तयारी करायलो. आणि ज्या विद्यार्थ्यानं हे जे मागचा पिरियड केला नाही त्याने परत एकदा काय करायचं हे सगळी प्रॅक्टिस तुम्ही केली पाहिजे. असे आपण अनेक गणित पाहिले आणि तुम्हाला भरपूर असं समजून सांगितलेलं आहे. कारण एका घटकाच्या आपण 7-7 8-8 तासिका घ्यालो आणि याच्यातून काही राहू नये असं मला वाटतंय. त्यानंतर आपण पुढचं गणित घेऊ. पुढचं गणित घेत असताना आता बघा चौकटी कंसात गोल कंस 6 गुणिले 7 गुणिले 8 गुणिले 9
चौकटी गोल कंस बंद अधिक 1 चौकटी कंस बंद चे वर्गमूळ रिकामी जागा नंबर 1 31 नंबर 2 35 हे सगळं लिहून घ्या 51 आणि 55 ह्या गणितामध्ये आपण जर पाहिलं तर गणितामध्ये बघत असताना आता आपल्याला या संख्येचं वर्गमूळ काढायचंय वर्गमूळ काढत असताना आता तुम्हाला लॉंग रूट नाही काढता येते 6चा 7चा 8चा आणि 9चा गुणाकार करायचा जो काही गुणाकार येईल त्या गुणाकारामध्ये 1 मिसळायचा आणि 1 मिसळल्याच्या नंतर जी संख्या येईल त्या संख्येचं वर्गमूळ हे खालील 4 पर्यायापैकी एक पर्याय आहे हे झालं त्याचं लॉंग रूटनं परंतु आपल्याला याचं शॉर्ट रूटनं बघायचंय बघा कोणत्याही लक्षात ठेवा कोणत्याही 4 क्रमागत संख्येच्या गुणाकारामध्ये परत एकदा बघा कोणत्याही 4 क्रमागत संख्येच्या गुणाकारामध्ये 1 मिसळले असता येणाऱ्या गुणाकाराचं वर्गमूळ काढत असताना फक्त थोडी आयडिया ध्यानात ठेवायची परत एकदा सांगतो कोणत्याही घ्या तुम्ही बाजूला एखाद्या ठिकाणी करून बघा कोणत्याही 4 क्रमागत संख्येच्या गुणाकारामध्ये 1 मिसळून येणाऱ्या संख्येचं वर्गमूळ काढत असताना काय करायचं पहिली संख्या आणि शेवटची संख्या हे बघा ही पहिली संख्या इथं माझं थोडं अक्षर चांगलं नाही ही पहिली संख्या गुणिले शेवटची संख्या पहिली संख्या गुणिले शेवटची संख्या अधिक 1 ह्या पद्धतीनं हे जर तुम्ही मानून घेतलं पहिली संख्या गुणिले शेवटची संख्या अधिक 1 हे लिहून घेतलं परीक्षा हे लिहायचं नाही मग पहिली संख्या आहे 6 बघा इथं 6 गुणिले 9 आणि 6 गुणिले 9 अधिक 1 6 9 54